नमस्कार मित्रांनो. जून 2026 हा महिना वृषभ राशीच्या लोकांसाठी मोठे बदल, नवीन संधी आणि काही महत्त्वाचे निर्णय घेऊन येणार आहे. या महिन्यात तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल का? पैशांची स्थिती मजबूत होणार का? प्रेम आणि नातेसंबंधात कोणते बदल दिसतील? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रहांची साथ तुम्हाला किती मिळणार? या विश्लेषणात आपण जाणून घेणार आहोत वृषभ राशीचे संपूर्ण जून 2026 राशी भविष्य, करिअर, पैसा, आरोग्य, प्रेम, व्यवसाय आणि खास उपायांसह. म्हणून हे विश्लेषण शेवटपर्यंत नक्की पहा. तर आजच्या विश्लेषणाची रूपरेषा अगदी सोपी आहे. आपण सुरुवात करूया जून महिन्यातील ग्रहांच्या प्रभावापासून. त्यानंतर करिअर, आर्थिक स्थिती, प्रेम आणि वैवाहिक जीवन, आरोग्य, शिक्षण आणि शेवटी प्रगतीसाठीचे काही अत्यंत शुभ उपाय आपण पाहूया. चला तर मग सुरू करूया. 1. जून 2026 मधील ग्रहांचा प्रभाव पाहूया. आकाशातील ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी काय सांगतेय? आता हे पहा, वृषभ राशीचा स्वामी स्वतः शुक्र आहे, बरोबर? त्यामुळे साहजिकच शुक्राचा प्रभाव इथे केंद्रस्थानी असणार आहे. या महिन्यात शुक्र तुमच्यासाठी काही नवीन आणि अतिशय सकारात्मक संधी घेऊन येत आहे. खरंच हे खूप उत्साहवर्धक आहे. दुसरीकडे बुधग्रह पाहिला तर तो संवाद आणि बुद्धिमत्तेच्या बाबतीत काही छोटी आव्हानं देईल, पण त्याचसोबत नवीन वाटाही नक्की मोकळ्या करेल. आणि शनी हा कर्माचा कारक आहे, हे आपल्याला माहीतच आहे. तो तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्की देईल, पण लक्षात ठेवा, त्यासाठी तो तुमच्या संयमाची चांगलीच परीक्षा घेणार आहे. या भाग 2 कडे, करिअर आणि आर्थिक स्थिती. ग्रहांच्या या खेळाचा तुमच्या खिशावर आणि कामावर काय परिणाम होतोय ते पाहूया. तर नोकरी आणि व्यवसायात नेमके काय बदल अपेक्षित आहेत? वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी नवीन नोकरीच्या उत्तम संधी तर दारात उभ्या आहेतच, शिवाय सध्याच्या कामाच्या ठिकाणीही काही मोठे सकारात्मक बदल घडू शकतात. पैशांचा विचार केला तर हा काळ अतिशय फायद्याचा आहे. पण हो, एक महत्त्वाची गोष्ट, गुंतवणुकीचे निर्णय अतिशय काळजीपूर्वक आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घ्या. आणि सर्वात महत्त्वाचा मंत्र म्हणजे अनावश्यक खर्चावर आळा घाला. हेच या महिन्यातील आर्थिक यशाचे मुख्य गुपित आहे बरं का? आणि करिअर नंतर आता आपण एका अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर बोलूया. भाग 3, प्रेम आणि वैवाहिक जीवन. नातेसंबंधांच्या बाबतीत बोलायचे झाले तर प्रेम आणि जवळीक वाढण्याचे अतिशय उत्तम संकेत आहेत. कुटुंबात अगदी आनंदाचे आणि उत्साहाचं वातावरण राहील. पण नाण्याला 2 बाजू असतात, तसंच इथेही काही गोष्टी कटाक्षाने टाळणे गरजेचे आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरून होणारे गैरसमज, विनाकारण वाद आणि रागावर नियंत्रण नसणे या गोष्टी वैवाहिक जीवनात उगाचच तणाव निर्माण करू शकतात. त्यामुळे संवादात पारदर्शकता ठेवा आणि नात्यात थोडं सामंजस्य दाखवा. सगळं कसं अगदी सुरळीत होईल. यश मिळवण्यासाठी शरीरही तंदुरुस्त हवं ना? तर पाहूया भाग 4, आरोग्य आणि स्वास्थ्य. आरोग्याची काळजी घेणं खरं तर खूप सोपं आहे. फक्त हे 3 टप्पे लक्षात ठेवा. पहिला टप्पा म्हणजे तुमचा आहार. बाहेरचे खाणे थोडे टाळा आणि सकस आहारावर भर द्या, म्हणजे अर्ध्या शारीरिक समस्या तिथेच संपतील. दुसरा टप्पा म्हणजे मानसिक ताणतणाव कमी करणे. कामाचा व्याप वाढणार आहे, हे तर निश्चित आहे. त्यामुळे ध्यान आणि योगासने नक्की करा, खूप फायदा होईल. आणि तिसरा टप्पा म्हणजे स्वतःसाठी वेळ काढणे, ज्याला आपण सेल्फ केअर म्हणतो. या तिन्ही गोष्टींचा छान समतोल साधलात तर महिनाभर अगदी फ्रेश आणि ऊर्जावान राहा. वळूया आपल्या तरुण मित्रांकडे. भाग 5, शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा. विद्यार्थ्यांसाठी हा महिना खऱ्या अर्थाने एकाग्रतेचा आणि सुवर्णसंधीचा आहे. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची जोरदार तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ग्रहांची ही ऊर्जा खूप म्हणजे खूपच सकारात्मक फळ देणारी आहे. फक्त अभ्यासात पूर्ण लक्ष केंद्रित करा आणि वेळेचे अगदी काटेकोर नियोजन करा. तुम्हाला अपेक्षित यश नक्की मिळेल. फक्त एकच अट आहे, कोणत्याही प्रकारच्या विचलनापासून म्हणजेच डिस्ट्रॅक्शन्सपासून स्वतःला लांब ठेवा आणि सातत्याने प्रयत्न करत राहा. सखोल विश्लेषणानंतर आता आपण या सादरीकरणाच्या सर्वात महत्त्वाच्या आणि उपयुक्त टप्प्याकडे आलो आहोत. भाग 6, शुभ उपाय आणि मार्गदर्शन. ग्रहांचे हे शुभ परिणाम अधिक वाढवण्यासाठी काही अत्यंत सोपे पण प्रभावी उपाय आहेत. वृषभ राशीच्या व्यक्तींनी त्यांच्या दैनंदिन जीवनात विशिष्ट शुभ रंग आणि शुभ अंकांचा वापर आवर्जून करावा. यासोबतच देवपूजा आणि इष्टदेवतेची उपासना नक्की करा. याने केवळ मानसिक शांतीच मिळणार नाही, तर कामात येणाऱ्या ज्या काही अनपेक्षित अडचणी आहेत त्या दूर व्हायलाही मोठी मदत होईल. हे छोटे छोटे आध्यात्मिक उपाय तुमची सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी खरंच खूप कामी येतील. काय वृषभ राशीच्या व्यक्ती या वैश्विक ऊर्जेचा योग्य वापर करून जून 2026ला एका यशस्वी बदलात रूपांतरित करू शकतील? मित्रांनो, हे होते वृषभ राशीचे संपूर्ण राशी भविष्य.
हा महिना काहींसाठी प्रगतीचा तर काहींसाठी संयमाचा असू शकतो. योग्य निर्णय आणि सकारात्मक विचार ठेवल्यास तुम्हाला चांगले यश नक्की मिळू शकते. हे विश्लेषण आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच राशी भविष्याच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची रास आणि तुमचे प्रश्न कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद. भेटूया पुढच्या विश्लेषणात.